नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट इव्हेंट फॉलोअप हा पॉईंट पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की फॉलोअप घेणं ही एक आर्ट आहे. तुम्हाला तुमच्याकडे असणारे जे काही इव्हेंट तुम्ही ऑर्गनाईज केलेले असतील तर ते इव्हेंट ऑर्गनाईज केल्यानंतर तुम्हाला तो इव्हेंट कशा पद्धतीनं कंप्लीट झालेला आहे याचा फॉलोअप तुम्हाला घेता येणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये असणारे जे अटेंडीज असतील त्याचबरोबर तुमचे गेस्ट असतील यांच्याकडून तुम्हाला फॉलोअप घेणं गरजेचं असतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऑल दॅट केअरफुल प्रिपरेशन, क्रिएटिव्ह प्रमोशन अँड युअर प्रोफेशनलिझम ड्युरिंग द इव्हेंट इटसेल्फ हॅव पेड ऑफ. सो हा इव्हेंटसुद्धा सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि त्या इव्हेंटमध्ये तुम्ही फॉलोअप देखील घेणं गरजेचं आहे. त्यामधून तुम्हाला पुढील एखादा इव्हेंट देखील मिळू शकतो, याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पॉईंट पहिला पाहतोय तो म्हणजे थँक एव्हरीवन इन्वॉल्व्ड. म्हणजे तुमच्या इव्हेंटमध्ये एखादा गेस्ट असेल, एखादा अटेंडी असेल, त्यांना सगळ्यांना थँकिंग लेटर पाठवणं गरजेचं आहे की ते तुमच्या इव्हेंटमध्ये काय झाले, समाविष्ट झाले. तुमच्या इव्हेंटचा जो क्लायंट असेल त्या क्लायंटला थँक्यू लेटर पाठवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही सगळ्या अटेंडीज जे असतील त्या अटेंडीजला थँक्स लेटर पाठवणं गरजेचं आहे. तुम्ही सगळ्यांना नाही, पण तुम्ही त्यातल्या निवडक व्यक्तींना, जे महत्त्वाचे व्यक्ती असतील त्यांना तरी तुम्ही काय करू शकता, थँकिंग लेटर पाठवू शकता. याचा देखील आपल्याला विचार करता येऊ शकतो. किंवा तुम्ही त्यांना त्या ठिकाणीच ॲप्रिसिएशन देऊ शकता. तुम्ही तुमच्या कंपनीचं, तुम्ही तुमच्या इव्हेंट ऑर्गनायझिंग कंपनीचं काय करू शकता, त्या ठिकाणी इम्प्रेशन वाढवू शकता. याचा देखील यामधून विचार करता येऊ शकेल. त्यानंतर सेकंड पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे हॅव अ पोस्ट इव्हेंट रिव्ह्यू. म्हणजेच काय तर एखादा इव्हेंट कंप्लीट झाला तर तो इव्हेंट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला त्याचा रिव्ह्यू घेता येणं शक्य होऊ शकतं आणि तो कशा पद्धतीनं घ्यायचा आहे याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही एखादा इव्हेंट कंप्लीट करत असता त्यावेळी त्या इव्हेंटच्या माध्यमातून कशा पद्धतीनं तुम्हाला तो इव्हेंट व्हॅल्युएबल आहे, त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं इनपुट तुम्ही टाकलेलं असेल याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीचे इव्हेंट जे तुम्ही ऑर्गनाईज केलेला असेल तो त्या प्रकारचा इव्हेंट तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये ऑर्गनाईज करावा लागू शकतो, याचा देखील आपल्याला विचार करता येऊ शकेल. म्हणून याचा रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे आस्क फॉर फीडबॅक. आपण ज्यावेळी एखाद्या इव्हेंटचा फॉलोअप घेण्याचा विचार करतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे फीडबॅक. ज्यावेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून एखादा फीडबॅक घेत असता त्यावेळेस त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये एखादा नवीन सूचना असू शकते किंवा नवीन आयडिया असू शकते की हा इव्हेंट कशा पद्धतीनं ऑर्गनाईज केला जाऊ शकतो. मग ते आपल्याला समजून जर घ्यायचं असेल तर फीडबॅकच्या माध्यमातून आपल्याला ते समजून घेता येऊ शकतं. म्हणून फीडबॅक हा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की ज्याच्या माध्यमातून आपण पुढील इव्हेंटमध्ये नवीन काहीतरी आयडिया, नवीन काहीतरी गोष्ट यूज करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आणखी ते एखादे क्लायंट असतील त्या क्लायंटला तुम्ही सहजरित्या काय करू शकता, त्याच्या पद्धतीनं तुम्ही इव्हेंट ऑर्गनाईज करू शकता. याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला इव्हेंट कशा पद्धतीनं ऑर्गनाईज करायचा, इव्हेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, इव्हेंट कसा ऑर्गनाईज झालेला आहे, इव्हेंट कोणाच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं ऑर्गनाईज केलेला आहे याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही याच्या माध्यमातूनच तुम्ही काय करू शकता, फ्री तिकीट्स वाटू शकता. कशासाठी, नेक्स्ट इव्हेंटसाठी असणारी तुमच्याकडे समजा एखादा इव्हेंट आलेला असेल त्यासाठी असणारी फ्री तिकीट्स असतील ते फ्री तिकीट्ससुद्धा तुम्ही या इव्हेंटच्या माध्यमातून वाटू शकता. त्याचबरोबर गिफ्ट कार्ड देऊ शकता, याचा देखील विचार करता येऊ शकेल आणि याच्या माध्यमातून तुम्ही फीडबॅक मिळवू शकता. आणि फीडबॅक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे या फॉलोअपमधला. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे फॉलोअप ऑन सोशल मीडिया. आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की सध्याचं युग हे इंटरनेटचं युग आहे आणि याच्या माध्यमातून ऑनलाईन तुम्हाला काय करता येऊ शकतं, लगेच इव्हेंटच्या बाबतीत फॉलोअप मिळवता येऊ शकतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एखादा इव्हेंट जर कंप्लीट झालेला असेल तर तो इव्हेंट कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही समजा एखादा चॅनल त्या इव्हेंटसाठी पूर्ण कंप्लीट केलेला असेल किंवा सुरू केलेला असेल
समजा एखाद्या टेलिग्रामला किंवा एखाद्या फेसबुकला असेल किंवा एखादा तुमची एखादी वेबसाईट असेल किंवा तुम्ही ट्विटरला असाल तर त्या ट्विटरवरती किंवा फेसबुकवरती तुम्ही किंवा वेबसाईटवरती तुम्हाला काय करता येऊ शकतं, कोणकोणत्या प्रकारचे इव्हेंट तुम्ही ऑर्गनाईज केलेले आहेत याची माहिती देता येऊ शकते. मग त्यावेळी तुम्हाला त्या वेबसाईटच्या माध्यमातून किंवा ट्विटरच्या किंवा फेसबुकच्या माध्यमातून किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या इव्हेंटचा फॉलोअप सहजरित्या सोशल मीडियावरती घेता येऊ शकतो. याचा देखील विचार करणं गरजेचं आहे, कारण सध्याचं युग हे इंटरनेटचं युग असल्यामुळं तुम्हाला तिथं पोस्ट इव्हेंट ॲक्टिव्हिटीजमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून इव्हेंट कशा पद्धतीनं ऑर्गनाईज केलेला आहे याचा देखील तुम्हाला काय करता येऊ शकतो. आणि ज्यावेळी तुम्ही एखाद्या इव्हेंटचं ऑर्गनायझेशन केलेलं असेल, मॅनेजमेंट केलेलं असेल, त्यावेळी तुम्हाला तो इव्हेंट त्याचे फोटोज तुम्हाला तुमच्या वेबसाईटवरती किंवा तुमच्या सोशल मीडियावरती प्रोव्हाइड करता येऊ शकतात. त्याचे काही व्हिडिओज प्रोव्हाइड करता येऊ शकतात की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या काय करता येऊ शकेल, तुमचा पुढचा जो इव्हेंट असेल तो ऑर्गनाईज करता येऊ शकेल. याचा देखील विचार करता येऊ शकतो. त्यानंतर आपण पुढच्या पॉईंटकडे जातोय, तो म्हणजे कलेक्ट मार्केटिंग अँड मीडिया मटेरियल. म्हणजे याच्यामध्ये असणारे जे काही मार्केटिंग अँड मीडिया मटेरियल असेल तर याचंसुद्धा कलेक्शन आपल्याला करता येऊ शकतं. आपल्याला असं म्हणता येईल की देअर इज बॉर्न टू बी लॉट ऑफ व्हिज्युअल मटेरियल्स रिलेटेड टू युअर इव्हेंट फ्लोटिंग अराउंड द वेब. म्हणजे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मार्केटिंग अँड मीडिया मटेरियल आपल्याला काय करता येऊ शकतं, कलेक्ट करता येऊ शकतं. आणि याच्या माध्यमातून आपण आपला इव्हेंट कशा पद्धतीनं कंप्लीट झालेला आहे याचा देखील विचार करता येऊ शकतो. आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला फक्त इव्हेंट कंप्लीट झाल्यानंतर फॉलोअप कशा पद्धतीने घ्यायचा आहे याचा देखील विचार करता येऊ शकेल. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहतोय तो म्हणजे क्रिएट हायलाईट रील. म्हणजे एखादा इव्हेंट तुम्ही ऑर्गनाईज केलेला असेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, हायलाईट्स तयार करू शकता आणि त्याच्या माध्यमातून तुमचा एखादा इव्हेंट कशा पद्धतीनं झालेला आहे याचा देखील तुम्ही त्याच्यातून दाखवू शकता. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपल्याकडे असणारे समजा फोटोज असतील, व्हिडिओज असतील, त्या व्हिडिओजचे किंवा फोटोजचे आपण हायलाईट्स तयार करू शकतो. आणि ते हायलाईट तुम्ही जर व्हिडिओग्राफरच्या माध्यमातून कंप्लीट केलेले असतील तर तुम्हाला तो काय करत असतो, त्याची फुटेज असतील किंवा तुमच्याकडे असणारे पोस्ट इव्हेंट मॉन्टेज असेल आपण त्याला म्हणू शकतो, याचा देखील आपल्याला विचार करता येऊ शकेल. आणि ते जर तुम्ही एकत्र केले तर तुम्हाला सहजरित्या काय करता येऊ शकेल, तो हायलाईट रील तयार करता येऊ शकेल. आणि त्याच्यातून तुम्हाला सहजरित्या तुमचा इव्हेंट कसा झालेला होता याची तुम्हाला हायलाईट्स इतर व्यक्तींना तुम्हाला दाखवता येऊ शकेल. याचा देखील विचार करता येऊ शकतो. याच्या माध्यमातून देखील तुम्हाला फीडबॅक घेता येऊ शकेल किंवा फॉलोअप घेता येऊ शकेल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे अरेंज अँड आफ्टर पार्टी. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखादा इव्हेंट कंप्लीट केलेला असेल त्यावेळेस तुम्हाला एक इव्हेंटच्या नंतर एखादी पार्टी ऑर्गनाईज करावी लागू शकते. त्यामध्ये तुम्ही ज्या व्यक्तींकडून मदत घेतलेली होती, मग त्यामध्ये असणारी तुमची टीम, त्यानंतर व्हॉलेंटियर्स असतील किंवा इतर सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतील त्यांना एकत्र बोलवणं, त्याचबरोबर तुमचा जो काही क्लायंट असेल त्या क्लायंटला देखील बोलवणं गरजेचं आहे. आणि मग त्यावेळी तुम्ही काय करू शकता, त्या पार्टीमध्ये राहिलेला जो काही तो इव्हेंटचा जो काही पार्ट राहिलेला असेल, म्हणजे इव्हेंट तर कंप्लीट झालेला आहे परंतु इव्हेंटचं पेमेंट वगैरे राहिलेलं असेल तर त्या पार्टीच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, ते सगळंच्या सगळं तुम्ही वसूल करू शकता किंवा ते पैसे मिळवू शकता. याचा देखील विचार करता येऊ शकेल. त्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तींना देखील, म्हणजे जे व्यक्ती तुमच्या टीममध्ये होते, व्हॉलेंटियर्स होते किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर्स होते, त्यांना देखील त्यांच्याकडून देखील तुम्हाला फीडबॅक घेता येऊ शकतो, फॉलोअप घेता येऊ शकतो की त्यांना हा इव्हेंट कसा वाटला आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही पुढच्या इव्हेंटची तयारी देखील करू शकता. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे क्लोज द बुक्स. म्हणजे तुम्ही एखादी ऑर्गनाईज केलेला एखादा इव्हेंट असेल तर तो इव्हेंटची बुक्स ऑफ अकाउंट्स तुम्ही ओपन केलेली असतील तर ती बुक्स ऑफ अकाउंट्स तुम्ही काय करू शकता, क्लोज करू शकता. का? कारण तुम्हाला ती बुक्स ऑफ अकाउंट्स क्लोज करून तुम्हाला किती प्रॉफिट झालेला आहे, किती लॉस झालेला आहे हे तुम्हाला काय करता येऊ शकतं, सहजरित्या समजून घेता येऊ शकते. यासाठी त्याची बुक्स ऑफ अकाउंट्स जे असतील ती क्लोज करता येणं गरजेचं आहे. तुम्हाला पेमेंट्स किती देणं गरजेचं आहे, कुणाला किती पेमेंट देणं गरजेचं आहे, रिसिट किती आहेत,
नंबर्स इन युअर बजेट्स आपल्याला काय करता येऊ शकतात, किंवा त्याच्यामध्ये काही चूक तर झालेली नाही ना, यासाठी आपल्याला बुक्स ऑफ अकाउंट्स क्लोज करणं गरजेचं आहे. आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस झालेला आहे हे आपल्याला त्याच्यातून सहज समजू शकतं. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे तो म्हणजे ॲडजस्ट युअर आयडियल गेस्ट प्रोफाईल. म्हणजे तुमच्याकडे असणारे जे गेस्ट आलेले असतील त्या गेस्टच्या संदर्भात आपल्याला याचा विचार करता येऊ शकतो की आयडियल गेस्ट कोणता आहे, त्या गेस्टची प्रोफाईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि याच्या माध्यमातून तुम्हाला पुढील इव्हेंट्समध्ये आपल्याला याचा देखील विचार करता येऊ शकतो की एखादा मोठा व्यक्ती जर तुमच्या व्यवसाय संस्थेच्या किंवा तुमच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये एखादा व्यक्तीनं भेट दिलेली असेल, गेस्ट म्हणून आलेला असेल, तर त्याचं देखील प्रोफाईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला त्यानंतर काय करता येऊ शकतो, त्या व्यक्तीकडून फीडबॅक घेता येऊ शकतो किंवा त्या व्यक्तीला पुन्हा जर कोणत्या इव्हेंटसाठी इन्व्हाइट करायचं असेल तर ते इन्व्हाइटसुद्धा करता येऊ शकतं. याच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे त्यांची प्रोफाईल असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे स्टार्ट प्लॅनिंग युअर नेक्स्ट इव्हेंट. म्हणजे एखादा इव्हेंट तुम्हाला काय करता येऊ शकतो, त्याचं प्लॅनिंग करता येऊ शकतं. म्हणजे तुमचा एखादा इव्हेंट जो कंप्लीट झालेला आहे त्याच्यातून तुम्हाला काय करता येऊ शकतं, इव्हेंट हा निर्माण होऊ शकतो. म्हणजे दुसरे इव्हेंटचे तुम्हाला ऑर्डर्स मिळू शकतात किंवा दुसरा इव्हेंटचं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता की नवीन जो काही इव्हेंट असेल त्याचं प्लॅनिंग करू शकता. आता हे प्लॅनिंग कसं करायचं, कारण एक इव्हेंट जर तुम्ही कंप्लीट केलेला असेल तर त्या इव्हेंटमध्ये तुम्ही बरंच काही शिकलेलं असता. मग त्या इव्हेंटमध्ये ज्या काही चुका झाल्या त्या चुका पुढच्या इव्हेंटमध्ये होऊ नयेत यासाठी तुम्ही काय करत असता, प्लॅनिंग करत असता. याचा देखील आपल्याला या पॉईंटमध्ये विचार करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला फ्युचरमध्ये होणारे जे काही इव्हेंट असतील त्या इव्हेंटमध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमचा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी दाखवून द्यायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, योग्य पद्धतीनं ते इव्हेंट्स ऑर्गनाईज करावे लागत असतात आणि त्याचा देखील आपल्याला यामध्ये विचार करता येऊ शकेल. आपण पोस्ट इव्हेंट फॉलोअपमध्ये थँक एव्हरीवन इन्वॉल्व्ड, हॅव अ पोस्ट इव्हेंट रिव्ह्यू, त्यानंतर आस्क फॉर फीडबॅक, फॉलोअप ऑन सोशल मीडिया, त्यानंतर कलेक्ट मार्केटिंग अँड मीडिया मटेरियल, त्यानंतर क्रिएट अ हायलाईट रील, त्यानंतर अरेंज अँड आफ्टर पार्टी, देन क्लोज द बुक्स ऑफ अकाउंट्स, देन ॲडजस्ट युअर आयडियल गेस्ट प्रोफाईल आणि शेवटचा पॉईंट पाहिला तो म्हणजे स्टार्ट प्लॅनिंग युअर नेक्स्ट इव्हेंट. आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबत आहोत. थँक्यू सो मच.